नमस्कार. मी जगदीश गणपत जाधव, अध्यक्ष जगदेश्वरी खेड शेतकरी उत्पादक कंपनी. मंडळी, आज शासनाने आपल्याकडे जो काही पीक विमा 2024चा जो आज वितरित करण्यात आला, खरोखर एक जर विचार केला तर आज जो पीक विमा वितरित करून शेतकऱ्यांच्या तोंडाला फक्त शासनाने पाने पुसली असं म्हणायला काही हरकत नाही. बघा, जर एका दृष्टीने आपण जर विचार केला तर शासन म्हणतंय शेतकऱ्यांना हेक्टरी इतका पीक विमा मिळाला पाहिजे आणि पीक विमा कंपन्यांना आम्ही इतके पैसे जे काही दिलेत, इतका फंड उपलब्ध करून दिला. तर शेतकरी उत्पादक कंपन्या ज्या शेतकऱ्यांचा इन्शुरन्स हा लाखो रुपये आहेत, त्यांना जर 10,000 रुपये सुद्धा जर त्यांना 7-8 हजार रुपये जर त्यांच्या खात्यावरती जर जमा होत असतील, तर याच्यामध्ये नक्की नेमकं दोषी कोण आहे याचा खरोखर जर समजा लोकप्रतिनिधी जर शेतकऱ्यांच्या हिताचे जर समजा निर्णय घेत असतील तर या गोष्टीचा पडताळा हा झालाच पाहिजे. बघा, कारण ही एक शोकांतिका आहे. शासन जर शेतकऱ्यांवरती एवढा पैसा जर खर्च करतंय आणि प्रत्यक्षात तो पैसा जर शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होत नसेल किंवा तो शेतकऱ्यांपर्यंत जर पोचत नसेल तर या गोष्टीची खरोखर चौकशी व्हायला पाहिजे, असं मी एक शेतकरी प्रतिनिधी म्हणून मी एक शासनाला हाक मारतोय. अन्यथा शेतकऱ्यांनी सुद्धा एकत्र येऊन या गोष्टीचा आवाज उठवला पाहिजे आणि आवाज जोपर्यंत उठवल्यापेक्षा खरोखर शासनानेच या कंपन्यांचा जो काही त्यांचा निर्णय, शासनाचा निर्णय हा कंपन्यांना योग्य पद्धतीने त्यांनी कशा पद्धतीने पीक विमा वितरित केलेला आहे याची चौकशी करावी किंवा ज्या पद्धतीने आपण शासनाने जे काही निर्णय घोषित केलेले आहेत, जो काही नियम अटी घालून दिलेले आहेत त्याप्रमाणे विमा वितरित झाला की नाही याची शासनाने चौकशी करावी. धन्यवाद.